प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेले अभंग भगवंताचे अतिशय लढीवाळ असणारे भक्त संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा आणि मनुष्याच्या जन्माचं महत्त्व सांगणारा अभंग विठ्ठल उपस्थित माझ्या माता पित्यानो, या अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज गोजरताई चव्हाण आज यांचं प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण आणि त्या पुण्यात्म्याच्या जाण्यानं किंवा त्या पुण्यात्म्याच्या जाण्याला आज 1 वर्ष झालं आणि त्या 1 वर्षात त्या पुण्यात्म्याचं केलेल्या पुण्याचं स्मरण म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण असतं। जे श्रद्धेने घातलं जातं त्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं आणि या वर्ष श्राद्धाच्या मुहूर्तावर आज या चव्हाण कुटुंबियांनी सुंदर अशा पद्धतीने सुंदर अशा नियोजनामध्ये या कीर्तनाच्या सोहळ्याचं नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते। आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं वर्ष श्राद्धाला ठेवलेलं कीर्तन, पुण्यतिथीला ठेवलेलं कीर्तन हे कशासाठी असतं? जाणाऱ्या माणसासाठी असतं का असणाऱ्या माणसासाठी असतं? असणाऱ्या माणसासाठी असतं। जाणारा माणूस हा त्याचा देह ठेवून कधीच निघून गेलेला असतो, परंतु आता तरी या समाजामध्ये असलेल्या व्यक्तीला त्याच्या मी तत्वाची जाणीव व्हावी, त्याला आता तरी कळावं, आता तरी मला सावध व्हायचंय। कोणाची 50 गेली, कोणाची 60 गेली, तर कोणाची 70 गेली, पण आता तरी मला सावध व्हायचंय। आणि तेच सावध करण्यासाठी नामदेवरायांचा उपदेश पर प्रकरणातील अभंग विठ्ठल आता पहा ना, नामदेवराय उपदेश करतात। काय करतात? उपदेश करतात। का बरं संतांनी उपदेश केला असेल? काय कारण असेल? कोणीही कोणाला असाच उपदेश करत नाही। बुडते हे जन न देखवे डोळांनी येतो कळवळा म्हणून या। अहो, अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेला समाज आज कुठेतरी तो अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या वाटेवर आहे आणि त्याला कुठेतरी ज्ञानाचं महत्त्व कळावं, मनुष्याच्या जन्माचं महात्म्य कळावं, या हेतू कारणाने उपदेश केला। आता उपदेश जरूर केला, पण उपदेश कोणी करावा आणि उपदेश कोणी ऐकावा याला सुद्धा काहीतरी शास्त्र आहे। उपदेश त्यांनीच करावा, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, त्यानंच उपदेश करावा। आता संत नामदेवांनी उपदेश करावा याच्या पाठीमागं नामदेवाच्या भक्तीचं सामर्थ्य तेवढं मोठं आहे। साक्षात भगवंतांनी ज्यांच्या ताटामध्ये जेवावं, साक्षात भगवंतांनी ज्यांच्या कीर्तनामध्ये फुगडी खेळावी अशी असणारे भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांना अधिकार आहे तुम्हा आम्हाला उपदेश करण्याचा। बरं, तो उपदेश ऐकण्याचा अधिकार सुद्धा लागतो। कुरुक्षेत्रामध्ये किती योनी सेना होती हो? किती अक्षयोनी सेना होती? 18 अक्षयोनी सेना होती। तरी सुद्धा श्रीकृष्ण परमात्म्याने ज्ञान कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं। आता तिथं सगळे ज्ञानाचा सागर असणारे कृपाचार्य तिथं आहेत, ज्यांचं युद्धनीती पारंगतात असे द्रोणाचार्य तिथं आहेत, भीष्माचार्य आहेत। एवढे सगळे असताना सुद्धा देवाने ज्ञान अर्जुनालाच का द्यावं? कारण उपदेश ऐकणाऱ्याला अधिकार लागतो आणि तो अधिकार अर्जुनाचा आहे। आता संतांच्या कृपेने तुम्हा आम्हा सगळ्यांना तो उपदेश ऐकण्याचा जी काही संधी मिळाली ही तुमच्या आमच्यावर संतांनी केलेला एक प्रकारचा उपकार आहे पहा। मग हाच उपदेश जनापर्यंत पोहोचवत असताना मुळात उपदेश म्हणजे काय? जिथं समाजाच्या हिताचा विचार निर्माण होऊन तो विचार समाजापर्यंत मांडला जातो त्याला उपदेश म्हणतात। जे जे आपण आसी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। जे मला कळालं, ज्याने माझा उद्धार झाला, ज्याने मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली, ते ज्ञान या समाजाला कळावं। बाबा, तू का आला, तू कशासाठी आला, तुझा जन्म किम कारणाने झाला आणि तुझा रस्ता कोणता आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळवून देण्याचं काम संतांनी केलं। ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराय आले, दीन जनांचा उद्धार करण्यासाठी आले। अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा। आपण जड जीव आहे
आणि या जडजीवाला 84 लक्ष योनींच्या त्या फेऱ्यातून मुक्त करण्यासाठी संत अवतार घेत असतात। मुळातच आम्हाला आधी या जन्माचं महात्म्य कळालं पाहिजे। या सृष्टीचा नियम काय माहिती का? उपजेते नाशे नासले ते पुनरपी दिसेन, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का। सृष्टीचा नियम आहे, जन्माला येणारी हर एक गोष्ट मरणार आहे आणि मेलेली किंवा नष्ट झालेली हर एक गोष्ट परत एकदा येणार आहे। परंतु या नामाचं, या संतांच्या उपदेशाचं महात्म्य एवढं मोठं आहे की आपण या मनुष्य जन्माचा फेरा चुकवू शकतो। परत येणे नाही, परत जाणे, काय यायचं नाही आम्हाला इथं, परत काय यायचं नाही हा प्रश्न पडला पाहिजे। किम कारणाने आम्हाला या पृथ्वी तलावर यायचं नाही? बोलत चला, काय यायचं नाही? अहो, आम्हाला सगळं पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला बंगला पाहिजे, आम्हाला सुख सोयी सुविधा सगळ्या गोष्टी जर पाहिजेत, मग आम्हाला परत हा जन्म का नको आहे? पहा, आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे। 20 वर्षाच्या माणसाला आज आयुष्य नको झालं, 80 वर्षाचे आजोबा कसे जगले असते? याला कारण आहे, कारण हे तेवढं सुखाचं, हे तेवढं सुखाचं, मग सोडून द्यायचं का? सोडून द्यायचं का? आणि मी सांगितलं म्हणून तुम्ही सोडणार का? कोण सोडत नाही, आणि कुणाला सुटत पण नाही, आणि कोणाला, आणि ते सोडायचं पण नाही। मग काय सोडायचंय? मग काय सोडायचंय? अहो, सोडायचंय ना, या देहावर असलेला अहंकार सोडायचाय, सोडायचंय आम्हाला। काय सोडायचंय? यात जे मी अडकून बसलोय, ज्याला मी शाश्वत समजलोय, ते सोडायचंय। माणसाचं जगणं खरंच असावं, संसार असावा, सुखाचा असावं, पण ते करत असताना हे माझं नाही ही गोष्ट अंतःकरणात असावी। मुळातच हे एवढं सुखाचं नाही। दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही। आहे का सुखाचा विचार? काय होतं माहिती का? आम्हाला असं वाटतं की आज माझा बंगला बांधला म्हणजे आनंद झाला, बंगल्याचा आनंद खूप ते खूप लय 1 वर्ष आनंद टिकतो, परत टिकत। आज तुम्ही गाडी घेतली, त्या गाडीचा आनंद जास्तीत जास्त 6 महिने टिकतो, परत टिकत नाही। मग माणसाला सुख कोणतं पाहिजे? शाश्वत सुख पाहिजे, ज्या सुखानंतर सुखही नको, दुःखही नको, पापही नको, पुण्यही नको, अंतिम मूर्त ते वैराग्य, ती स्थिती मानवाला प्राप्त करायची। त्या सुखापर्यंत जीवाला जायचंय। मग त्या सुखापर्यंत तोच जीव जाऊ शकतो जो मनुष्य जन्माला आला, इतर जीव जाऊ शकत। 84 लक्ष योनी या ब्रह्मांडात आहेत, पण माणूस नावाची योनी आहे जिच्याकडे बुद्धी आहे, जिच्याकडे मन आहे, जिच्याकडे चित्त आहे, जिच्याकडे अहंकार आहे, जिच्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची ताकद आहे। ज्ञान नाही खोटे, नाही खोटे, आणि कसे ज्ञान नाही खोटे, नाही खोटे, आणि कसे ज्ञान नाही खोटे, नाही खोटे, आणि कसे ज्ञान नाही खोटे। याची देही गाणे नेमाचे भजन, याची देही गाणे, याची देही गाणे नेमाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, याचे जन्मवाकी देवाचे भजन, आणि कसे ज्ञान नाही कोठे, आणि कसे ज्ञान नाही कोठे, आणि कसे ज्ञान नाही कोठे, याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, देवाचे भजन, भजन, याच देही घडे देवाचे भजन। देवाचं भजन करण्यासाठी एकमेव जन्म आहे। देवे दिला देह भजने गोमट्यान, तो या झाला फाटा बाधिके। दिलाय कशासाठी हो? भोजनासाठी, है ना? 2 टाइम जेवण्यासाठी, 2 टाइम पोटाचा विचार करण्यासाठी। अहो, मुळातच आमचा रात्रंदिवस विचार कोणत्या हेतूसाठी आहे? मुठीच्या आकाराचं पोट आहे, पण वित्त भर पोटासाठी, पहा केवढी आटाट। औट हात का मानव देह,
अल्लाह ने तुझ दिया उठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया हे खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया भजमन नारायण तू भजमन नारायण ओ तू भजमन नारायण ओ भजमन नारायण नारायण औट हात का मानव देह लहाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया आणि नामक जमाना खोया. कशासाठी दिलाय? बचनासाठी. पण आपलं खाणे पिणे मौज मज्जा मस्ती याच्यातच. हो. आपण लहान असतो तेव्हा आम्हाला वाटतं आम्हाला हा देह खेळण्यासाठी दिला. जेव्हा तारुण्य येतं तेव्हा ह्या जीवाला वाटतं मस्ती करण्यासाठी हा देह मला दिला. आणि शेवटला आठवतो देव. आधीमध्ये आठवत पहा देवाला सुकलेलं फुल चालतं का ताजं फुल चालतं? कसलं फुल वाहतो आम्ही देवाला? ताजं वाहतं की नाही? मग देवाला म्हातारीच माणसं कशी लागतील? देवाला सगळे लागतं. पण आम्ही आमच्या सोयीनुसार परमार्थाची व्याख्या केली. आम्हाला संसारातून वेळ निघत नाही म्हणून आम्ही या सगळ्या परंपरा रूढी या सगळ्या आपण निर्माण केल्या. विचार करायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टीला जेव्हा माणसाला कळतं हे सगळं खोटं आहे ना. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याकडं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या आहेत असं जर वाटत असेल तर शेवटच्या क्षणाला यातलं कोणच येत नाही. एकनाथ महाराज सांगतात नाही कुणाची नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कोणाचे कोणी हो नाही रे नाही कोणाचे कोणी बहीण कुणाची बाहू कुणाचा अरे वो! कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागी सर्व रागिने तुटतील धागे दोरे नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी कोणी नाही कुणाचे. काय म्हणतात एकनाथ महाराज नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतिल जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून शेवटला जीव माझं माझं म्हणून मरेल. पण लक्षात ठेवा तुका म्हणे तुझं सोड विना कोणी एका चक्र पाणी वाचून या. कोणी सोडवत नाही शेवटला. आहो द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी तिला वाटलं इथं बसलेले सगळे माझेत. पण जेव्हा तिला कळालं यातला एक पण माझा नाही माझं जर कोण असेल तर तो फक्त श्रीकृष्ण परमात्मा. तेव्हा देव तिथं आला. आपल्याही जीवनात हेच आहे. मुळातच आपल्या सोबत असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मायेप्रमाण आहेत. मग याचा अर्थ असा का की कोणावरच प्रेम करायचं नाही? याचा अर्थ असा का? नाहीतर घरी जाचाल सासू सासऱ्यांना बाहेर काढचाल आणि महाराजांनी सांगितलंय नाही कुणाचे बाबा शेवटला तुझं कोण नाही. शेवटला कोण नाही याचा अर्थ शेवटच्या क्षणाला याच्यातला कोणीही तुला तारायला येणार नाही. आता बरेच जण काय होतं माहिती का कीर्तनात ऐकतात शेवटच्या क्षणाला फक्त देवच येतो वाचवायला येत नाही. वाचवायला येत देवाला मरण चुकलं का? राम अवताराला आला देह सोडावा लागला. कृष्ण अवताराला आला त्याला सुद्धा परधामाला निघून जावं लागलं. येथे बुर नाही आले अवतार येथे बुर नाही आले अवतार येथे बुर नाही आले अवतार येथे उर नाही आले अवतार येरते पमार जीव किती येरते पमान जीव किती येथे उर नाही आले अवतार येथे उर नाही आले अवतार नाही आले अवतार अवतार
सगळ्यांना देह सोडावा लागतो. देवाला सुद्धा देह सोडावा लागला. देव शेवटला वाचवायला येत नाही, देव तारायला येतो. तारायला येतो याचा अर्थ शेवटचा श्वास जर भगवंताच्या नामात उफाळून गेला ना तर भगवंतासोबत हा जीव एक स्वरूप होऊन जातो. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठी अट्टहास आहे? शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठीच हा अट्टहास आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचारन करावया पार भव सिंधू. भव म्हणजे संसार, भव म्हणजे जन्म मरणाचा फेरा. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तरायचा विचार मानवाने क्षणाक्षणाला करावा. आता का बरं क्षणाक्षणाला करावा? आमच्याकडे विचार करायला कितीतरी टाइम आहे, तरी सुद्धा तू म्हणता क्षणाक्षणाला करा. का क्षण भंगुर नाही भरवसा. या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. नाशवंत देह जाणार सकळण आयुष्य खातो काळ सावध. घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पागे. अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. वाट याची पागे. वाट याची पागे. घडी घडी काळ वाट याची. वाट याची पाय. जो काळ आहे ना आपल्याला क्षणाक्षणाला आपली वाट बघतो. आम्हाला वाटतं आमचा वाढदिवस झाला म्हणजे आम्ही मोठं झालो. वाटतं की नाही? जसं जसं मोठे व्हाल तसं तसं काळाच्या मुखात चाललात लक्षात घ्या. म्हणून मरणाआधी सावध व्हावे. माणसानं सावध व्हावं पण मरायच्या आधी व्हावं. मेल्यावर सावध होण्यात काही अर्थ? मरायच्या आधी माणसानं असं सावध व्हावं की तेव्हा माणसाला तेवढा आत्मविश्वास असावा शेवटच्या क्षणाला. माझी शेवटची वेळ आहे, परत यायचं आता मला. हा आत्मविश्वास कधी येतो माणसाला? जेव्हा माणसानं हरणीची सदा करावा परमार्थ. जेव्हा त्यानं आयुष्यभर केलेला परमार्थ शेवटला फळाला येतो. आणि परमार्थ हा कधी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नसतो. आम्हाला वाटतं देव मुळात देव साध्य आहे. हो, त्याला आम्ही साधन बनवलं. वा. कशाचं साधन बनवलं? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तो साधन नाही आहे, तो साध्य आहे. त्याला आम्हाला प्राप्त करायचं आणि त्याला प्राप्त करण्यासाठीच परमार्थ आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर आमचं कसं होतं, याला बोकडं कापा, त्याला बोकडं कापा, त्याशिवाय माझं चांगलं होणार होतं का नाही? आणि हे सगळ्याला लागू आहे, प्रत्येकाच्या घरात लागू आहे. हे कशामुळं? तुम्ही देवाला एखादी गोष्ट दिल्यावरच देव देतो असं नाही. सकळ जीवांचा करी तो सांभाळून तुझं मोकलीला इसे नाही. तुला सोडलं असं आहे का? तो सगळ्यांचा सांभाळ करतो. मागे पुढे आहे, तो तुमच्या मागही आहे, पुढेही आहे. तो तुम्हा आम्हाला सांभाळतोय. त्याच्या बदल्यात त्यानं कधीच कोणता जीव मागितलेला नाही. परमार्थाची व्याख्या आम्हाला बदलावी लागल. कशी बदलावी लागल? नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचोनी. नामस्मरण वाचोनी. नामस्मरण वाचोनी. नेनती काही टोना टोना नामस्मरण वाचोनी. नामस्मरण वाचोनी. नामस्मरण वाचोनी. संत सांगतात नामस्मरणाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट खरी नाही. तुकोबात्र ओरडून सांगून गेले. काय सांगितलं? सेंदरी हेंदरी देवतेन तेन पूजी. तुकोबा म्हणतात त्या सेंद्रिय हेंद्र देवावर माझा विश्वासच नाही. अहो, दगडाला कुठं सेंद्र फसून देव होत असतो का? तुकारामांनी परखड मत मांडलं. पण आज आम्ही त्यातच गुंतलो आणि असं गुंतलो आणि एक गोष्ट लक्षात घ्या, देव सगळीकडे आहे. मी तर म्हणते एका मातीच्या कणात सुद्धा देव आहे. मग सेंदूर ज्याला लावला त्यात सुद्धा देव आहे. पण त्या सेंदूर लावलेला देव कोणाचा जीव मागेलच असं नाही. लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बदलायच्या तर समाज बदलेल. नाहीतर काय होतं, एकाच्या पावलावर पाऊल ठेवलं तर त्याच्या पावलावरच मागचा समाज पाऊल ठेवतो. आणि देवाला जर त्याचाच जीव घ्यायचा आहे तर देवाने त्याला जन्मच कशासाठी दिला? काय कारण असेल त्याला जन्म द्यायचं? जर देवाला त्याचाच जीव हवा असेल तर आम्ही कधीच विचार करत नाही.
अहो मुळातच देव आम्ही असा बदलला की वारानुसार देवाची पूजा करतो का नाही? आमचा देव वाराला बदलतो. 33 कोटी देवांची परंपरा असलेली भारताची ही भूमी, पण या भारताच्या भूमीमध्ये 33 कोटी देवापैकी एकही देव या जीवाला उमगला नाही. आजही 33 कोटीचे लोक 33 करोड म्हणून बसले का नाही? पण अजून कळलं नाही करोड काय आणि कोटी काय. हे समजलं पाहिजे. सोमवार तुकोबा ओरडून सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुखून. अरे बाबा तुला सुखाची प्राप्ती करायची आहे ना, एका अशा देवावर तुझी निष्ठा ठेव. तुकोबाने असं सांगितलं नाही या 7 दिवसाची देवांची पूजा करू नको, जरूर कर, पण या 7 देवांच्या पूजेने तुला पुण्याची प्राप्ती होईल. पण जर तुला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर तुला एकाच कुठल्या तरी देवाची काय करावी लागेल? एक तत्वनाम दृढ हरीसी करुणा येईल तुझे. त्या एका तत्वावर या जीवाला दृढ राहायचं आहे, तेव्हाच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. पहा, आणि जर त्या सुखापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या सुखापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो या अंतःकरणातून जातो, तो या हृदयातून जातो. आणि जीवाला समजत नाही अशातली गोष्ट नाही, जीवाला समजून घ्यायचं नाही अशातली गोष्ट आहे. मग आम्हाला जर हे समजलंय की उद्धार याच जन्मात आहे, आम्हाला जर संतांनी ओढून सांगितलंय की या जन्माशिवाय दुसरा जन्म नाही, तर आता तरी आमचे डोळे उघडले. आणि हेच नामदेवाला कळालं. हेच नामदेवाला कोणामुळे कळालं? नामदेवाच्या जीवनामध्ये जेव्हा गुरुकृपा झाली, नामदेवाच्या जीवनामध्ये जेव्हा संतांची कृपा झाली, त्यावेळेस नामदेवाला उमगलं. काय उमगलं? मी ज्या योनीला आलो, मी ज्या मनुष्याच्या जन्माला आलो ती योनी कशी आहे? मनुष्य जन्मान मोल रे यू मिट्टी में ना डोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा. आत्ताच मिळालाय, परत मिळणार हे नामदेवाला कळालं. म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात शेवटाची पाणी एका मनुष्य जन्म, शेवटाची पाणी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाणी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाणी एक मनुष्य जन्म, शेवटली पाळी एका मनुष्य जन्म, शेवटली पाळी एका मनुष्य जन्म, शेवटची पाळी एका मनुष्य जन्म. चुकलिया बरमा फेरा पाने, चुकलिया बरमा फेरा पाने, चुकलिया बरमा फेरा पाने, चुकलिया बरमा फेरा पाने. यात जन्मी ओळखी करात माराम, यात जन्मी ओळखी करात माराम, यात जन्मी ओळखी करात माराम, याच जन्मी ओळखी करात माराम. चुकलिया वर्मा फेरा पडे, फेरा फेरा पडे. रे ग म प रे ग म प रे ग म प ध रे ग म प ध ग म प ध नि ग म प ध नि म प ध नि जा 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 नि जा जा ध नि नि प ध ध म प म प रे ग म प ग म प ध नि सा ग. चुकलिया बरमा फेरा पडे, यात जन्मी ओळखी करात माराम, यात जन्मी ओळखी करात माराम, यात जन्मी ओळखी करात माराम. चुकलिया वर्मा फेरा पडे. कृपया नैवेद्य दावत असताना घरातील तेवढी जावा. सा 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 नि सा नि द नि प ध म प म. तेरा नाग मृत्यू असा, हे मृत्यू असा जीवन खेळ आहे, नाही रे येत कधी पता. आत्या, मृत्यू असा जीवन खेळ आहे
अरे नाही रे येत कधी पता कधी येईल कधी जाईल मृत्यू मनात जर का त्याच्या आले रचायला तो चिता हो पापाची फळ तू भोगय का रे रडतो धडधडा रडतो धडधडा धडधडा ए पापाची फळ तू भोगय का रे रडतो धडधडा हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा चुकलिया वर्मा फेना पडे या करा मी ओळखी करात माराम याच जन्मी ओळखी करात माराम याच जन्मी ओळखी करात माराम करा आत्मा शेवटची पारी एक मनुष्य जन्म चुकली अबर बेरा पडे चुकली अबर बेरा पडे चुकली अबर बेरा पडे शेवटली पाळी एक मनुष्य जन्म चुकलियावर माफेर पडे चुकलियावर बेरा पडे चुकलियावर माफेर पडे चुकलियावर मा फेरा पडे नामदेव महाराज सांगतात बाबा वर्म जर चुकलं परत यावं लागेल. कसं यावं लागेल? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाली अंगे हरी. शेवटच्या क्षणाला जर संसार आठवला तर तिथंच यायचंय. हरीण आठवलं हरणाकडे जायचं. गाढव आठवलं आता काय आठवायचं ते कशावर आहे? आणि एवढं सोपं नाही. आयुष्यभर संसार करायचा शेवटी राम राम म्हणायचं एवढं सोपं आहे का? आजा मेळा उद्धरला तो एक ठीक आहे, आपण उद्धरू का? एवढं सोपं? शेवटला देवाचं नाव आठवण्यासाठी तेवढा परमार्थ रक्तात भिनलेला असावा लागतो. वा वा वा. तेव्हा शेवटला आठवत. अहो आम्ही जर एखाद्या ठिकाणी विचार करायला जर आपण एखाद्या ठिकाणी जरी बसलो ना देवाचं नाव घ्यायला, डोळे झाकल्यावर देव आठवतच नाही. ट्राय करून बघा. कधीतरी नामस्मरणाला बसा, डोळे झाका, देव सोडून सगळं गाव डोळ्यासमोर येतं पण देव येत नाही. याला कारण आहे. काय कारण आहे? आपलं मन. मन ही अशी गोष्ट आहे, कबीर महाराज वर्णन करतात, मन चंचल मन लोभी मन लालच. मन कसं आहे? लोभी आहे, चंचल आहे. जेवढ्या वेगानं कुठलीच गोष्ट पळत नाही तेवढ्या वेगानं मन पळत. मन चंचल चपळ जाता येता न लगे बेरा जाता येता न लगे बेरा जाता येता न लगे बेरा मन चंचल चपळ जाता येता न लगे बेरा जाता येता न लगे बेरा जाता येता न लगे बेरा. मन चंचल आणि मन चपळ आहे. जेवढ्या वेगानं कुठलीच गोष्ट पळत नाही तेवढ्या वेगानं मन पळतं. असं काय बघा, बसल्या ठिकाणी जरी तुम्ही कीर्तनाला बसले असला, यातली 50%च्या वरची माणसं आता घरात आहे. काय म्हणलं मी? 50%च्या वरची घरात आहे. कुठेही जा, कीर्तनाच्या ठिकाणी जा, देवाच्या ठिकाणी जा, माणसाचं मन त्या ठिकाणी नसतंच. कारण माणूस हा माणूस नसून तो मनाच्या आधारे चालतो. तुमचं मन सांगतं तुम्ही कुठं आहे. आता यातील कित्येक जणांच्या डोक्यात विचार असते, कधी एकदा संपतंय की, कधी शेवटचा हार घालतेत की, होतंय की नाही. कीर्तनाला बसलेल्या माणसाची दशा ही असते. याला कारण आहे आणि ते कारण म्हणजे मन आहे. ह्या मनाला जर एकाग्र करायचं असेल, माऊली ओढून सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आता संतांनी काय केलं? परमार्थ अजून सोपा व्हावा याच्यासाठी एक गोष्ट सांगितली. कामामध्ये काम म्हणा म्हणा राम राम. पण आता मला खरंच सांगा, काम करताना राम आठवतो का हो? खरं सांगा, आठवतो का? एक वेळ रामापाशी गेल्यावर काम आठवल, पण कामापाशी राम आठवत का? आठवत नाही.
कारण रामाजवळ माणूस काम असल्याशिवाय जात नाही. आणि काम करत असताना रामाची तर गोष्ट दूरच आहे. किती जरी म्हटलं तर ह्या गोष्टी कशामुळे आहेत? मनाची जोपर्यंत एक दशा होत नाही तोपर्यंत या गोष्टी साध्य होत नाहीत. म्हणायला सोपं आहे, कामामध्ये काम म्हणा राम राम, पण ते एवढं सोपं नाही. त्यासाठी तू म्हणे हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकते. त्यासाठी भगवंताच्या चरणाला मन अर्पण करावं लागेल तर या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हे चतुर्विध चिन्ह, 4 स्थिती आहेत अंतःकरणाच्या: बुद्धी, मन, अहंकार आणि चित्त. आता बुद्धी ही अशी गोष्ट आहे जी फक्त मानवाकडे आहे. त्या बुद्धीचं महात्म्य सांगताना माऊली सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही. एक केशवराज सकळ सिद्धी, एक केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. हे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका शब्द भानी वाचोनिया, एका केशवराजे सकळ सिद्धी सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एक केशवराजे. माऊली सांगतात बुद्धीचा वैभव फार मोठा आहे, कारण मनाच्या पलीकडे बुद्धी असते, बुद्धीच्या पलीकडे आत्मा असतो आणि आत्म्याच्या पलीकडे परमात्मा असतो. त्याच परमात्म्याला जेव्हा आपलं करायचं आहे ना, तेव्हा बुद्धीची निश्चता आणि मनाची एकाग्रता लागते आणि चित्ताची शुद्धता लागते. आणि चित्ताची जर शुद्धता करायची तर नामापरते साधन नाही जे तू करशील. आणि काय चित्त जर शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी नाम एकमात्र उपाय आहे. तुकोबा सांगतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येवोनी गोपाल राय ते, येवोनी गोपाल राहे ते, येवोनी गोपाल राग तेथे, येऊनी गोपाळ रागे तेथे. हा विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, स्वामी वरी सत्ता, स्वामी वरी सत्ता. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ. तुकोबा म्हणतात चित्त निर्मळ करा. काय होतं? नाही मन निर्मळ काय करील साबण. अहो आपली बाह्य रंग चमकवण्यासाठी या सध्याच्या युगामध्ये कितीतरी गोष्टी उपलब्ध आहेत, पण जर मनाची शुद्धता करायची असेल ना तर नामाशिवाय दुसरं साधन नाही. आणि याच नामाने चित्ताची शुद्धता होते. आणि म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, काय सांगतात? घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करडतो चढाई डाई, या संसाराच्या पायी. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडतोच धाई धाई, या संसाराच्या पायी. अरे नरासारखा नर देहा हे पुन्हा मिळायचा नाही, हे नरासारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही, नाही. दार ते इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर हे गावाच्या बाहेर. तुकडोजी महाराज सांगतात, काय सांगतात? अरे बाबा तुला वाटत असेल हे घरदार हे सगळं माझं आहे, पण शेवटच्या क्षणाला ते सगळं इथंच राहणार आहे. शेवटच्या क्षणाला भाऊकी फक्त रडायला येते, बाकी कशाला
घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतोस दाई दाई या या संसाराच्या बाई नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही सारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही तू म्हणशील बायका पोर ती तर तुझ्या मागची चोर चोर. तू मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर डोक्यावर तुकडोजी महाराज सांगतात अरे तुला वाटतं ना तुझी बायका पोर तुझे अहो आपण मेल्यावर आपल्या अंगावरचे दागिने सुद्धा काढून घेतले जातात की नाही का त्या माणसाचं 5 तोळ आहे म्हणून त्याच्या अंगावर शेवटच्या क्षणी इथेच राहील सडका आपण मेल्यावर आपल्यावर मातीचा मडका आपल्याला वाटतं पैसा संपत्ती हे सगळं आपलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नाहीये शेवटच्या क्षणी आपल्या बरोबर जर काय येत असेल तर तो फक्त मातीचा मडका आहे मडका आणि त्याच मातीच्या मडक्यासारखं आपलं आयुष्य आहे एकदा फुटलं की म्हणून या सगळ्या गोष्टीत अडकण्यापेक्षा महाराज सांगतात घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतोस राई राई या या संसाराच्या बाई नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही म्हणे तुकड्या घोडे हत्ती त्याची इथेच होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती महाराज सांगतात काय सांगतात अहो रावण मेला रावणासोबत त्याची लंका सुद्धा जळाली आली का लंका कामाला सोन्याची होती आपल्याकडे काहीच नाहीये घोडे असू द्या हत्ती असू द्या त्याची इथंच माती होणार आहे शेवटच्या क्षणाला जर काय येणार आहे तर ते नाम येणार आहे म्हणून काय कर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतस डाई डाई या या संसाराच्या बाई नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही पुन्हा मिळायचा नाही हे पुन्हा मिळणार नाही महाराज सांगतात बाबा रे हा जन्म परत मिळणार नाही म्हणून तू काय कर नाम घे कसलं नाम घे अहो जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचं नाम सगळं मिळतं पण सगळ्यात मौल्यवान असणारी गोष्ट नेहमीच दुर्लभ असते ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे अहो सुलभ आहे सोपं आहे पण सोपं असणार कोण घेतो तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो तिथे सोपं आहे पण घेणारा कसा लागतो शहाणा लागतो म्हणून आम्हाला सोपं असलेलं घ्यायचंय दुर्लभ असलेलं घ्यायचंय आणि हीच गोष्टी जी सत्य आहे म्हणून तुका सांगतात हा कारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. या जगामध्ये नामाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट सत्य नाही लक्षात ठेवा असं म्हणतात एक नाम तारी बाकी सब दुकानदारी सगळ्या गोष्टी कशा आहेत आणि सगळ्या गोष्टी व्यवहाराच्या आहेत एक गोष्ट सत्य बोलू आईपासून तुमच्या लेकरांपर्यंत हर एक गोष्टी तुमचा व्यवहार पाहते पण एकटा परमात्मा आहे जो तुमच्यात कधीच व्यवहार पाहत नाही मग या संसारामध्ये जगत असताना जेव्हा आम्हाला वाटतं हा संसार माझा आहे त्या क्षणी कधीतरी मनात तो जगाचा बाप माझा आहे अहो आम्हाला एखादा हृदयाचा विकार जरी झाला ना दवाखान्यात गेल्यावर एका दिवसाचे एका बेडसाठी 3,000 रुपये घेतले जातात आज तुम्ही 80 वर्षाचे असाल 70 वर्षाचे असाल तुमचं हृदय सांभाळून ठेवण्यासाठी देवाने 1 रुपया घेतला नाही घेतला का घेतला नाही मग आम्ही याच्या बदल्यात त्याला दिलं काय काहीच दिलं नाही कधीच त्याच्या दरबारात जाऊन त्याला मागितलं नाही सगळं मागितलं स्वतःच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या खरं सांगू माणसं इतकं स्वार्थी कोणीच नाही सगळं मागितलं पण त्याला मागितलं नाही अहो कधीतरी त्याच्या दारात उभा राहा आणि त्याला जीव तोडून सांगा काय सांगा तू माझा आहे मी तुझा आहे याच्या पलीकडे काहीच नाही अंतकरण म्हटलं पाहिजे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा
मी देवा. ओ देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. हित माझी सत्य माझा हीच माझी सत्य माझा. हित माझी सत्य माझा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा मी देवाचा मी देवाचा. देव माझा माझा आणि मी ही भावना पाहिजे. हे जी दाने दे ग देवा तुझा विसर न व्हावा हे देवाला मागा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती हे देवाला मागा. ज्या दिवशी तुम्हाला हे सगळं कळेल ना त्या दिवशी आम्हाला परमार्थाची व्याख्या कळेल. आणि एक गोष्ट सांगू का, परमार्थ 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 फार मोठा अर्थ नाही. जेव्हा तुम्हाला स्वतःचा अर्थ कळतो तो परमार्थ आहे. मग आम्हाला स्वतःचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. देव मुळातच फार मोठी गोष्ट नाही. देव देव म्हणजे आहे तरी काय हो, फार मोठी गोष्ट आहे का देव? तुमच्या आमच्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे. फक्त तो आम्हाला प्रचितीला आला पाहिजे. आणि विचार करा, तो या जर जन्मात आम्हाला कळाला नाही, या जन्मात कळाला नाही तर परत कधीच मग मनुष्य जन्माची वाट बघावी लागते. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली. पाप पुण्याचा वाटा जेव्हा समसमान होतो तेव्हा तुमच्या आमच्या या जीवाला किंवा योनीला मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. मग तो जर एवढा विरळ आहे, तो जर एवढा रेअर आहे, तो जर एवढा दुर्लभ आहे, तर एवढ्या भाग्याने जर आम्हाला प्राप्त झालाय तर तो आम्हाला कळाला पाहिजे. आणि ह्या जन्मात जर नाही कळाला, हे जर नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जर नाही कळालं, हे जर नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जर नाही कळालं, हा हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं सरत जेवटिबा काल बांधून नेईन सरत जेवटिबा. हा एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. एका जनार्दनी आमचं काय मजा येईल. काय माझा येईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचं वर्तमान कोटे. हा लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटिकेचं बोलो आम्ही वर्तमान हा कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अबगा 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 दागड दिंगांग 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 अवघा दागड दिंगाग अबगा दागड दिंगांग. ए पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. एकनाथ महाराज सांगतात, बाबा या जन्मात जर तुला नाही कळालं तुला परत परत यावं लागेल. परत परत यावं लागेल म्हणजे काय? आता पहा, आम्हाला वाटतं आपण गेलो किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली म्हणजे फक्त तिनं देह सोडलाय, चैतन्य कुठंच गेलेलं नाहीये. जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नूतन वेडी जे तैसे देहांत ते स्वीकारती चैतन्यनाथे. जुनी कपडे काढून जसं आपण नवीन कपडे परिधान करतो ना, तसंच तो आत्मा जुनं झालेलं शरीर त्यागून नवीन शरीरात प्रवेश करत असतो. चैतन्य तिथंच आहे. ही चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पायी ऐसे जाणत या नाही व्यामोह. कोणाला मोहाचं दुःख होतं ज्याला हे ठाऊक नाही, काही ठाऊक नाही. शरीरासोबत चैतन्य कधीच जात नाही. चैतन्य तिथंच आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगतन ते तत्वज्ञ संत स्वीकारित. ते असलेलं चैतन्य जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एकमेव जन्म आहे. म्हणून नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, याची जन्मी बोलकी घरात राम सगळे धरणीचा गणक धरणीचा. याची जन्मी बोलकी घरात राम धनी 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 मी वळकी
ओळखी हो करात्मा राम याची जन्मी ओळखी करा आत्मा राम याची जन्मी ओळखी करात्मा राम संसार संभ्रम भोगू नका याची जन्मी ओळखी करा आत्मा राम संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका याची जन्मी ओळखी ओळखी करात्मा राम सगळे घरे निदा 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 याची जन्मी ओळखी ओळखी करात्मा राम करा आत्मा राम आत्मा राम आत्मा राम याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी संभ्रम भोगू नका. नामदेव महाराज म्हणतात संसारातला संभ्रम भोगू. मुळातच संसार संभ्रम आहे. ज्यात काही सार आहे असा आम्हाला भ्रम झालाय त्याचंच नाव संसार आहे. जो भ्रमिक आहे, जो मृगजळासारखा आहे, जो आम्हाला खरा वाटतो, जो आम्हाला शाश्वत वाटतो, ज्यात आम्हाला सुख वाटतं पण यातलं त्यात काहीच नाही. पण काय वाटतं की आपलं या माणसाचं झालंय कसं माहिती का? माऊलीने एक ओवी सांगितलं का कमलकंदा आणि दरदुरी नांदिनुके एकेची घरी परिपरागो सेवीचे भ्रमरी जवळीला चिकलू चिवरे. माऊलीने सांगितलं कमळाच्या फुलापाशी अगदी चिटकून बेडूक पण आहे, पण बेडकाला मकरंद घेता येत नाही. लांबचा भुंग येऊन मकरंद घेऊन जातो तशी आपली दशा आहे. आपल्या जवळ आहे तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाशी आरमून की भ्रांतीसी कामो विषयावर. वा. आहो सगळ्यांच्या हृदयामध्ये तो तसाच्या तसा एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्प्रहर निश्चिते वस्तू गाली. तुझा हे तुझा पाशी परी तुझा का चुकलासी तुझा हे तुझा पाशी परी तुझा का चुकलासी 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 जागा चुकलासी तुझं आहे तुझं पाशी परी तो जागा चुकला. चुकला. आपल्या जवळ आहे पण जवळ असलेला आपल्याला घेता येत नाही. का घेता येत नाही याला सुद्धा माऊलीने सांगितलं. काय सांगितलं पहा, जसं एखाद्या गाईच्या कासेपाशी एखादा गोचिड असतो ना, गोचिड तो त्या गोचिडासाठी तिथं दूध पण आहे, पण गोचिड दूध पीत अशुद्ध असं रक्तच पितो. आपली पण तीच दशा आहे. शुद्ध रूपी परमात्मा आपल्या जवळ असताना सुद्धा अशुद्ध असा संसार आपल्याला करायचा ही आपल्या मनाची भूमिका आहे. हे आम्हाला समजत नाही. का समजत नाही तर आम्हाला ते घ्यायचं नाही. माऊलींनी फार ओरडून सांगितलंय की याच्याशिवाय सत्य काही नाही आहे. त्या सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला ज्ञानबोधाचा आणि बोधबोधाचा आणि विवेकबोधाचा शृंगार करावा लागतो. तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात माहिती का? बोध मुराळी शृंगारीला आहो बोध मुराळी शृंगारीला अन 84चा सिक्का केला. तुकोबा म्हणतात ज्या दिवशी बोधबोधाचा ज्ञानबोधाचा तुम्ही शृंगार कराल ना त्या दिवशी 84 लक्ष योनींवर तुमचा सिक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी काय व्हावं लागतं तर संतांचं लाडकं व्हावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात लेक लाडके लाडके लेक मे संतांचे लेक लाडकी लाडकी लेक मी संताची लेक लाडकी हा मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी हा लाडकी लेक मी संताची हो लाडकी लेक मी संताची लाडकी लेक संताची ओ लाडकी लेक संताची हो लेक लाडकी लेक मी संताची. संतांचं लाडकं व्हावं लागतं. आणि एकदा का आपण संतांचं लाडकं झालं ना तर आपल्याकडं जो ज्ञानबोधाचा आपण शृंगार धारण केलाय ना त्याने आपल्या जन्ममरणाचा फेरा संपतो. अहो एवढंच काय तुकोबा सांगतात अख्खी चुडा हाती आला ना अंकन मोती नाकाला. चुडा घालायचाय पण कशाचा घालायचाय? ज्ञानाचा चुडा घालायचाय, संस्कारांचा चुडा घालायचाय. आणि ज्या दिवशी कारण तुमच्या हातात जो आम्ही चुडा घालतो ना तो कधीतरी फुटतो पण ज्ञानाचा चुडा घातलेला कधीच फुटत नाही.
वा. बोधाचा चुडा घातलेला कधीच नाश पावत नाही, आणि जे नाश पावत नाही त्याला अक्षयी म्हणतात. अक्षयी म्हणजे अक्षय, ज्याचा कधीही क्षय होत नाही असा. मग असा चुडा ज्या दिवशी आम्ही घालू, असा शृंगार ज्या दिवशी आम्ही करू ना, त्या दिवशी आम्हाला तो कौल मिळेल. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका तुकी उतरिला आणि 6 नकेचा कौल दिला. मग हाच कौल आम्हाला पण मिळावा, याच्यासाठी अंतकरणापासून सद्गुरु वाचोनी सापडेना सोयन धरावे ते पाया आधी आधी. कारण संतांविना प्राप्ती नाही, नाहीसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय प्राप्तीच होऊ शकत नाही. संताचे संगती मनोमार्ग गती ना कळावा श्रीपती येणे पंते. ही संताच्या संगतीची ताकद आहे. पण हे ते संत आहेत पहा, कलियुगातले नाही. कलियुगी घरोघरी संत झाले फार, वित्त बरं पोटासाठी हिंडती दारोदार. कलियुगातल्या संतांचं कसं आहे, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे तया म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी मनती साधू. अंग लावणी आराक डोळे झाकून करीती पाप. ऐसे झाले भोंदू कर्म करुणी मनती साधू. अंग लावणी आराक राख डोळे झाकून करीती पाप. ही कलियुगातल्या संतांची अवस्था आहे. पण कुठेतरी पहा, वारकरी आपण त्याला म्हणत नाही जो फक्त पांढरे कपडे घालतो. वारकरी तो असतो ज्याचं अंतकरण पांढऱ्या कपड्यासारखं शुभ्र असतं. ज्यानं अंतकरणातल्या 6ही विकारांवर ज्यानं वार केल्या तो खरा वारकरी आहे. आणि मग आम्हाला तो वारकरी व्हायचा आहे, तो भक्त व्हायचा आहे, तो साधू व्हायचा आहे, आणि अशाच साधूला शरण जायचं आहे. तरच आपल्या जीवनाचा काय होऊ शकतो, तिथं जीवनाची सार्थकता आहे. असो, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता सर्वांनी सुंदरसे हात वर घ्यायचे आणि पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करायचं. विठोबा कुमारी विठोबार कुमार हरी विठोबार कुमारी विठोबार कुमार हरी विठोबार कुमारी हरी दे विठोबार कुमारी विठोबार कुमार हरी दे विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी विठोबार कुमार हरी दे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार हरी दे विठोबार कुमारी विठोबार कुमार हरी दे हरी दे विठोबार कुमारी हरि जय जय हरि हरि जय हरि हरि जय जय विठोबार कुमारी कवरदार विठोल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा हरी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हरी दे विठोबार कुमारी हरी हरी दे 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 विठोबार कुमारी विठोबार कुमार हरी विठोबार कुमारी हरी हरी दे कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी हरि दे बार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हरि दे जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी हरि विठोबार कुमारी विठोबार कुमारी थोबा 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 विठोबार कुमारी रखुमारी
मनुष्य जन्म चुकली यावर मा फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी भ्रम भोगू नका संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी संभ्रम भोगू नका। पहा असा असणाऱ्या संत नामदेवरायांचा सरळ सोपा साध्या भाषेतला हा अभंग। आता नामदेव महाराजांनी तुम्हा आम्हाला उपदेश या जन्मासाठी जरी केला असला तरी आमच्या गोष्ट एक लक्षात यायला हवी। काय गोष्ट लक्षात यायला हवी? आपण सध्या अशा समाजात राहतो ज्या समाजाला देव कळणं फार लांबची गोष्ट आहे, माणसातला माणूस सुद्धा कळेना झाला, अशा समाजात आपण राहतो। पहा माणूस जन्माला येतो पण माणुसकी निर्माण करावी लागते। सध्याच्या वातावरण जर आपण पाहिलं, आज एका आईचं वर्ष श्राद्ध आहे, आज एका माऊलीचं पुण्य स्मरण आहे। माऊली कोणाला म्हणतात? तो जिच्या चित्तामध्ये तिच्या लेकराच्या हिताचा विचार आहे तिला माऊली म्हणतात। मुळातच आई ही संकल्पना अशी आहे, म्हणजे असं म्हटलं जायचं देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून त्यानं आई निर्माण केली। आई म्हणजे अनंत अशी माया आहे, आई म्हणजे अनंत असं प्रेम आहे। पण ती आई असते ना, आई ही घराचा एक प्रकारे आधार असते। पहा जर आपण उन्हातून चालत असेल, उन्हातून चालत असताना जेव्हा आमचं मन आसुसलेलं असतं, कशासाठी आसुसलेलं असतं? आता आम्हाला कुठेतरी एखादा वटवृक्ष मिळेल आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली मला सावली मिळेल, ही प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची काय असते की उत्सुकता असते, आता कुठेतरी सावली मिळेल। पण जेव्हा जीवाला कळतं पुढे सावलीच नाहीये, पुढे झाडच नाहीये, तेव्हा मात्र दुःखाचा डोंगर कोसळतो। अगदी आईचं सुद्धा तसंच आहे। जेव्हा या समाजाच्या ताण तणावाच्या या वातावरणामध्ये जेव्हा आपल्याला कुठेतरी मायेची ऊब हवी असते, मायेचं प्रेम हवं असतं, जेव्हा आपल्याला कळतं ती मायेची ऊब, प्रेमाची ऊब आता मला मिळणार नाही, तेव्हा मात्र जीवावर खरा दुःखाचा डोंगर कोसळतो। आई हे असे एक पावित्र्य, मुळातच आईच्या शब्दातच पावित्र्य आहे। तिचं प्रेम म्हणजे अथांग असा सागर आहे, कोणी तुमच्या चुका माफ करत नाही, पण ती एकटी असते। तुम्ही 1000 चुका जरी केल्या तरी ती माफ करते, कारण ती आई असते। आईची राती जाती, आईची राती जाती, आईची ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविना प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन देवनी भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, आईची त्याती जाती, आईची त्याती जाती, आईची त्याती जाती, आईची त्याती जाती। लेकुराचे हित पाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जात करी लाभावीन प्रीत। जी तुमच्यावर कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते ना, ती आई असते। पहा या जगामध्ये असं कोणच नसतं ज्याला वाटतं माझं लेकरू माझ्यापेक्षा मोठं व्हावं, कोणालाच वाटत नाही। फक्त माय बाप असे असतात ज्याला वाटतं माझ्या लेकराचं माझ्यापेक्षा चांगलं व्हावं। जे मी पाहिलं ते माझ्या लेकरांनी पाहू नये, जे मी सोसलं ते माझ्या लेकरांनी सोसू नये, याच्यासाठी जीवापाड प्रेम करणारे 2च व्यक्ती असतात। पहा आणि खरं सांगायला गेलं तर सध्याची वाईट परिस्थिती अशी आहे, एका आईनं एका बापानं लेकरांना शिकून फार मोठं केलं, कोणाला अमेरिकेला पाठवलं,
कोणाला दूर देशात पाठवलं, पण देशात गेलेल्या लेकराला आईच्या 13व्याला येणं सुद्धा होत नाही, ही सध्याची सगळ्यात मोठी खंत आहे. आम्ही कधीच हा विचार का करत नाही? आम्ही जेव्हा लहान असताना, जेव्हा आम्ही आजारी पडलो, तेव्हा आमच्या उशाशी बसून राहणारी आई, जेव्हा तिला शेवटच्या क्षणाला वेळ येते तेव्हा आपण कुठं जातो? जेव्हा लहानपणी आपल्या बोटाला धरून चालायला जे शिकवते, जेव्हा शेवटच्या क्षणी तिला बोटाला धरून चालायची वेळ येते तेव्हा आपला हात कुठे जातो? जेव्हा आपण लहान असताना तिनं हाडाची काळं करते, रक्ताचं पाणी करते, कोणासाठी? स्वतःच्या लेकरासाठी. पण शेवटच्या क्षणाला जेव्हा तिला सगळ्यात जास्त मायेची गरज तिच्या लेकरांची असते, तेव्हा ती लेकरं कुठे असतात? एक काळ होता जेव्हा एक आई 8 लेकरं सांभाळू शकते, पण 8 लेकरं एका आईला सांभाळू शकत नाहीत, ही सध्याची स्थिती आहे. त्या काळामध्ये जर विचार करायला गेला, 3 रुपये रोजगाराने एखादी माय जर 8 लेकरांचं पालन पोषण करत असेल, तर सध्याच्या स्थितीला 8 लेकरं मिळून एक माऊली सांभाळू शकत नाहीत. म्हणजे आपण किती विचारांनी खाली गेलो. अहो, आम्ही म्हणतो आमचा भारत चंद्रावर गेला ना, पण कशाने गेला? फक्त विज्ञानाने गेला. तो भावनेने तितकाच खोल खाली गेला. आम्ही आमची संस्कृती विसरलो, आम्ही आमची परंपरा विसरलो. एकीकडे मातृदेव भव असं म्हणणारी आमची परंपरा, एकीकडे आईला देवी मानणारी आमची परंपरा, एकीकडे आईला लक्ष्मी समान पूजणारी आमची संस्कृती आज कुठे आहे? मुळातच आई बाप कीर्तनातून सांगावे लागतात सगळ्यात मोठी शोकांतिका. आई बापाला सांभाळा असं म्हणावं लागतं. तुम्ही सांभाळत नाही, त्यांनी तुम्हाला सांभाळले. तुम्ही त्यांच्या घरात तुमच्या घरात ते राहत नाहीत, तुम्ही त्यांच्या घरात राहता. हे आम्हाला कळलं पाहिजे. जे काय चालू आहे ना, अगदी तुमच्या हाताच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जे काही आहे ना, ते सगळं कुणी जर दिलं असेल ना, तर ते फक्त स्वामी विवेकानंद आईचं महात्म्य सांगत असताना सांगतात, जेव्हा त्यांना एखाद्या व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला की स्वामी, आईचं महात्म्य एवढं काय? स्वामी म्हणतात, तुला काय करू नको, एक दगड घे, पोटाला बांध आणि 2 दिवसांनी माझ्याकडे ये. जेव्हा 2 दिवसांनी तो व्यक्ती आला, तेव्हा त्यानं सगळं काही सांगितलं. तेव्हा स्वामी सांगतात, अरे 9 महिने जिनं जेवढं ओझ स्वतःच्या पोटाला बांधलं ना, तिनं कोणतीही तक्रार न करता एवढं सहन करून तुला जन्म दिला, म्हणून तिचे तुझ्यावर उपकार आहेत. काही केलं नाही हो आईने. विचार करा, राम ज्यावेळेस वनवासाला गेले ना, राम वनवासावरून येईपर्यंत रडणारी कौशल्य आहे. श्रीकृष्ण परमात्म्याला 2 आई आहेत. एकीनं जन्म दिला, एकीनं पालन पोषण केलं. पण जेव्हा श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जात आहेत ना, तीच धाय मोकळून रडणारी यशोदा आहे. लक्षात घ्या, आईचं प्रेम तुम्हा मला या डोळ्यांनी दिसतं. कारण आई म्हणजे मंदिरावरचा कळस आहे, दारातली तुळस आहे, आणि एखाद्या थंडगार माठातलं प्यावं असं ती संत असं पाणी आहे. लक्षात घ्या, तिच्या इतकं पवित्र काही नाही, तिच्या इतकं निर्मळ काही नाही, ते आम्हाला समजलं पाहिजे. आज चव्हाण कुटुंबियांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी त्यांच्या आईच्या पुण्याच्या त्या स्मरणानिमित्त 5 झाडांची लागवड केली. निदान त्या गोष्टीमुळे का होईना आज त्यांच्या आईच्या आठवणी असतील, आईचं कार्य असेल त्यांच्या डोळ्यासमोर आहे. झाडांच्या रूपाने त्यांनी त्यांच्या आईला बघू शकतात. कारण झाड जसं आपल्याला प्रेमाची सावली देतं ना, म्हणून त्यांनी त्या झाडांची लागवड केली. याच्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा त्यांनी यथोचित असा प्रयत्न केला. आम्हीही आमच्या जीवनामध्ये फार काही नाही करता आलं तरी सांगते, पण एका आईच्या आशीर्वादात, एका बापाच्या आशीर्वादात 33 कोटी देवांच्या आशीर्वादाची ताकद असते. नाही तुम्हाला परमार्थ करता आला, नाही तुम्हाला तीर्थयात्रा फिरता आली, तर सगळ्या तीर्थयात्रांचं जे काही पुण्य ते त्या आईच्या चरणाला. तुका मनी माया बापे, माया बापे, तुका मनी माया बापे, तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे. बाकी देवाची तनु बाकी देवाची रूपे रूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. देवाचीच रूपे सर्व स्वरूपे अवघी देवाची
विठ्ठली के काय केले हो काय केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले. पहा, आई वडिलांच्या सेवेमध्ये इतकी ताकद असते. एका आई वडिलांच्या सेवा करत असताना साक्षात परमात्म्याला युगी 28 आज तिथं उभं राहावं लागलं. ही आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे. असं म्हणतात, माय बाप केवळ काशी तेने का जावे तीर्थाशी. का जावं तीर्थाला. जर सगळं तीर्थ जर आपल्या घरी असेल, आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून फार काही घेता नाही आलं तरी चालेल, पण घरातल्या आई वडिलांना अगदी देवा समान पूजा. देवा समान पूजल्यानंतर खऱ्या अर्थाने देव सुद्धा आपल्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल असो. आता वेळ झालेला आहे आणि असं म्हणतात वेळेचं बंधन प्रत्येकाला असतं. प्रत्येक कार्यक्रमाला वेळेच्या बंधनाशिवाय कोणताच कार्यक्रम पार पडत नाही. आता मला माहिती तुमच्या पोटाला अशी भूक लागली की तुम्ही कधीपासून वाट बघत असाल. असं सुंदर अशा नियोजन, सुंदर असं आयोजन. मी चव्हाण कुटुंबियाचं परत एकदा आभार व्यक्त करते. तुमच्याकडून धर्माचं कार्य असंच वाढत जावं आणि असं समाजापर्यंत तुमच्या कोणत्याही कार्यातून समाजापर्यंत उपदेश पोहोचत जावा ही पांडुरंगाच्या चरणी इच्छा व्यक्त करते. आजच्या कीर्तनाला सुंदरशी मृदुंगाची साथ ज्यांनी दिली ते आपले मृदुंगाचार्य महाराज असतील, दोन्हीही गायनाचार्य असतील, ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली. पहा, देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या कला दिलेल्या आहेत. कोणाला गाता येतं, कोणाला बोलता येतं, कोणाला वाजवता येतं. ज्याला वाजवता येईल त्याला बोलता येईल असं नाही, ज्याला बोलता येतं त्याला गाता येईलच असं. हो. आणि मला काही एवढं गायनातलं कळत नाही, पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी साथ त्यांनी दिली आणि कीर्तनाचा रंग वाढवला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि त्याचप्रमाणे हे सगळे बालगोपाळ आजच्या वयामध्ये असं म्हणतात, चढत्या वयामध्ये परमार्थाचं वेड लागायला मायबापाची तेवढी पुण्याई असावी लागते. यांच्या मायबापांची तेवढी पुण्याई आहे म्हणून आज लेकरं टाळ घेऊन या कीर्तनाच्या ठिकाणी उभे आहेत, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण सुंदर अशा पद्धतीने कीर्तन ऐकलं. साऊंड सिस्टीमवाले असतील, विनेकरी असतील आणि आमचे फोटोग्राफर भैया असतील, या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि माझ्या गुरुवर्य सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपादबाई यांच्या चरणी अर्पण करून आणि माझ्या मायबापांच्या चरणी अर्पण करून झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली